नमस्कार. 19वी ज्ञानेश्वरी नित्यपाठमधली ओवी. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नये. की बापाचा संचार होऊच द्यायचं नाही. सत्कर्म सत्कार्य भगवंताचं कार्य भगवंताच्या स्मरणामध्ये करावं. आणि जे स्वधर्म आहे तो नित्य यज्ञ आहे. 24 तासाचा यज्ञ आहे. आपला श्वास घेणं 24 तास हा यज्ञ आहे. डोळ्यांची आपोआप उघडझाप होते तो पण यज्ञ आहे. विचार करतो तो पण यज्ञ आहे. आपण खातो पितो, जनरली आपण सात्विक आहारच घ्यायला पाहिजे असं ते म्हणतात. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु वगैरे वगैरे जे आहे तर तसंच करायला पाहिजे. मग पापाचरण व करप्शन करणं, वाईट गोष्टी करणं, वाईट प्रसंग घडवून आणणं वगैरे वगैरे हे सगळं जे घाणेरडं पॉलिटिक्स खेळणं वगैरे ते सगळं त्यात आपण उतरूच शकत नाही, प्रवेशच करू शकत नाही. स्वधर्म आपण करत राहिलो, सत्कार्य सत्कर्म 24 तास, तर या गोष्टी आपल्याला शिवू सुद्धा शकत नाही. बरेचदा असं होतं की आपण त्या लोकांमधून आपण गळून जातो, तेच लोक आपल्याला दूर करून टाकतात. म्हणजे ॲटोमॅटिक, मला माहीत नाही कसं करतो पण ॲटोमॅटिक होतं. बरेचदा खूप जणांचा अनुभव आहे की यार त्यांच्यामध्ये मी फिट होत नाही. ते सगळे कसे सारखेच आहेत, एकसारखाच विचार करतात, एकसारखेच दारूच्या पार्ट्या करतात, या शब्दात बोललेले आहेत लोक. आपण मात्र तसं का नाही करू शकत? नाही करू शकत. आपण त्यांच्यातनं बाहेर पडतो. या शब्दात काही जणांनी म्हणजे स्वामीजींपुढे हे विचार मांडलेले आहेत. मग ते म्हणाले की आपण त्यांच्यात फिट होत नाही, तर गोल वस्तू चौकोनी ठिकाणी फिट होत नाही. आपल्याला दुसरे मित्र मिळतात. मग दुसऱ्या कंपनीत आपण काम करतो, दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतो, दुसरं काम आपल्याला मिळतं, त्यामुळे आपण तिथे आपण राहू शकतो. आणि बरेचदा मग घरचेच लोक नातेवाईकच तसे राहिले तर आपण मिसफिट राहतो, मग आपण वेगळे पडतो. म्हणजे बरेचसे आदर्श लोक स्वामीजींकडे यायचं. म्हणजे ते म्हणायचे एक से बढ़कर एक आदर्श आहे. गरीब असो श्रीमंत असो, त्यांनी, तुम्हाला काय वाटतं श्रीमंतांना काही त्रास नसतो? मी जो प्रसंग सांगेला चक्क तो श्रीमंतांचा आहे आणि खूप गरीब लोकांचा पण आहे. आणि बरेचदा खूप गरीब आणि खूप श्रीमंतांचे प्रसंग बरेचदा सारखेच असतात. काही काही दारूच्या पार्ट्या वगैरे जे सांगितलं ते. तर हे घडलेलं जे मी सांगतोय, स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नये. की स्वधर्म जो आहे तो चांगला करायचा. नित्य यज्ञ असं समजून घरचं काम, अभ्यास, स्वयंपाक असो, किराणा आणणं असो, भाजी आणणं वगैरे जे काय असतं ते सगळं व्यवस्थित करायचं. सिनियर लोकांची सेवा करणं हे व्यवस्थित करायचं. आणि पाप आपल्या मनात शिरायला नको की हे करेन तर मला ते मिळायला पाहिजे वगैरे काय नाही. जे करत राहायचं, बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिक चालून येतात. बरेचदा असं घडतं. बरेचदा मग असं होतं की अरे नाही आशिष, तू त्या प्रसंगी बरोबर होतं, आम्हाला माहीत नव्हतं रे असं म्हणून मग ते म्हणतात अरे चालतं, मग पुढे जायचं. आपण विसरूनही गेलेलो असतो. आणि ते ज्या व्यक्तीबद्दल घडलं त्याचं नाव मी सांगत नाही, हे त्याच्या बाबतीत घडलेलं आहे. त्याचे सगळे मित्र असं जे करणारे ते स्वामीजींकडे आले आणि ते सन्मार्गाला लागले. असंच इवन विसोबा खेचरांबद्दलही घडलेलं आहे की त्यांनी ते मडकच फोडून टाकलं. ते मांडे करायकरता जे आणलं होतं ते जसा अर्धन तवा जो होता, मातीचा तवा होता, तो फोडून टाकला त्यांनी. पण शेवटी मग तेही ज्ञानेश्वरांना शरण आले, मुक्ताईंना शरण आले की माझं चुकलं त्यावेळेला. आणि मग तेही विसोबा खेचर पुढे जाऊन काही वर्षांनी नामदेवांचे सद्गुरू पण झाले होते. तर असं प्रत्येकाच्या बाबतीत चांगलं वाईट घडू शकतं. आणि त्यामुळेच प्रत्येक कर्म, प्रत्येक श्वासागणे, प्रत्येक विचारागणे, प्रत्येक डोळ्यांचे उघडझाप, पल्स बीट, हार्ट बीट भगवंताला समर्पित पाहिजे. आपलं इतकं सुंदर फुलासारखं जीवन व्हायला पाहिजे की भगवंताच्या चरणी अर्पण व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी ते निर्माल्य म्हणून भगवंताच्या गंगेमध्ये ते शिरवता यायला पाहिजे. इतकं सुंदर जीवन जगायला पाहिजे असं ते म्हणतात. धन्यवाद.